एक डीप मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकेटवर पोहोचले. स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयूर आणि त्याच्या साथीला अनिकेत. मयूर आणि अनिकेत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय खालिंग एक्सप्रेस तेज तर्रार गोलंदाज विवेक शेलार. विवेक शेलार राईट मोर द विकेटने पहिला चेंडू घेऊन आमच्यापासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मयूरसाठी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते. सिंगलने आपला अकाउंट ओपन करताना दिसतोय मयूर. शून्यातून आपल्या संघाचा धावफलक एकने पुढे नेतोय, एक वर जाऊन पोहोचलाय. वेग आहे, विविधता आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या दाटणीचा टाकण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आता मात्र थोडासा हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू, थोडासा बाउन्स मिळतोय. पंच इशारा करतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू. वन बाउन्स, वन फॉर दी ओव्हर चा इशारा या ठिकाणी विवेकला दिला जातोय. अवंतरच्या रूपाने एक धाव मिळेल. विवेक शेलार पुन्हा एकदा आमच्यापासून थोडासा दूर जातोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करत असताना चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यानचा चेंडू पडतोय जमिनीवर. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज. दोन्ही आपला अकाउंट ओपन करताना दिसतोय या ठिकाणी. अनिकेत संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय या 2 मुळे 4 वर. विवेक शेलार पुन्हा एकदा अनिकेत साठी राईट मोर द विकेटने उजव्या हाताने फलंदाजी करत असताना अनिकेत स्कूप करण्याचा प्रयत्न होता. घुटना टेकवला होता. उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, त्यामध्ये यश मिळत नाही. परंतु यष्टिरक्षकाच्या हातून थोडीशी चुकी होती आणि त्या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी सहजगत्या एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. धावफलक धीम्या गतीने का होईना परंतु धावफलक पुढे सरकत असताना 5 वर जाऊन पोहोचला. बिनबाद 5. मयूरसाठी विवेकचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता त्याला, आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. दोघांकडून फुटबॉलचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दोघांकडून पायाने चेंडू अडवला जातो. 4 धावांपासून थांबवलं जाते. फक्त 2च धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक गेला, त्यांनी सुरुवातीला पायाने चेंडू अडवला, सीमारेषेपासून दूर जाऊ दिला नाही. त्यानंतर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला, तो सुद्धा वाकला नाही, त्याने सुद्धा पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही का असेना 2 धावा या ठिकाणी वाचवल्या गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. विवेक पुन्हा एकदा सज्ज होतो राईट मोर द विकेटने. आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या पुढे चेंडू पडताना दिसतो. 2 बाउन्सने चेंडूला उचलतो. चेंडूची फेकी वेळेपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची मुभा या ठिकाणी मिळते. 1ने धावफलक पुढे सरकत असताना 8 वर जाऊन पोहोचलाय. बिनबाद 8. एक संत परंतु विश्वास देणारी सुरुवात या ठिकाणी एंबूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण विवेकवर जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न नाही या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. मिड विकेटला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक थोडासा पुढे येतोय, चेंडूला अडवतोय, उचलतोय, फेकतोय. सरळ विवेकच्या हातामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एंबूर संघ कुठल्याही प्रकारची जोखीम विवेकच्या षटकामध्ये उचलण्याचा प्रयत्न केला नाही. दोन्ही फलंदाजांनी, मग मयूर असेल आणि अनिकेत असेल, सावध सुरुवात या ठिकाणी एंबूर संघाची पाहायला मिळाली. म्हणजे सध्या तरी सामना पाहिला तर दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला 3 षटकांची लढत. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक 2025 भव्य दिव्य ही टेनिस क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 11,000, तृतीय पारितोषिक सुद्धा
तृतीय आणि चतुर्थ पारितोषिके 11,000 मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक अशी सायकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते आमचे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले ज्या ज्या देणगीदारांनी आम्हाला या ठिकाणी सडल हाताने मदत केले त्या सर्वांचा आम्ही कुंदेकर मावळी प्रतिष्ठानच्या वतीने सस्नेह मनपूर्वक त्यांचे आभार मानतोय, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल होताना दिसेल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहू शकतो आपण. यतीश येतोय गोलंदाजी मार्कवर. उंचापुरा असा हा गोलंदाज. आता मात्र या षटकामध्ये दूरवर क्षेत्ररक्षक फैलावलं जात आहे. स्वतः विवेक लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, काव कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑफ साइडला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताचा चेंडू उजव्या एसटीच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू, त्याला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या बाजूला वळतायत, दोन्ही हात जमिनी समांतर करतायत आणि आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू. एक अवांतरची धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक आता मात्र डबल फिगर मध्ये जाताना दिसेल. बिनबाद 10. पुढचा चेंडू, पुलटा चेंडू फेकून दिला. स्क्वेअर लेग जज केलं जातंय, झेल पकडला जातोय. पहिला गडी बाद होतोय. अनिकेत बॅक टू द डग आउट. दरम्यान पहिल्या षटकामध्ये थांबवलं होतं, कुठेतरी विवेकवर आक्रमण करायची नाही असा मनसुबा करून दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला अनिकेतने आणि त्यामध्ये त्याला अपयश प्राप्त होतोय. आणि ज्याच्यावर खरी मदार होती संघनायक मयुरेशची की अनिकेत कडून चांगली अपेक्षा आहे, तो अनिकेत मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. चांगला ड्राईव्हचा फटका, लेकिन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या बाहेर चेंडू जातो 4 धावांसाठी. पुढचा चेंडू नेमेसाठी. पण एकदा उद्याच्या त्याच क्षेत्रामध्ये आता क्षेत्ररक्षक खाली येतोय. आता मात्र चुकी होणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. विवेकवर आक्रमण होणार नाहीत आणि तसंच झालं. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सातत्याने विकेट या ठिकाणी फेकल्या जात आहेत, कारण गोलंदाज त्याच धाटणीचा आहे. विवेकच्या तालमीत तयार झालेला गोलंदाज आहे, तोही कुठे कमी आहे. त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी करत असताना 3 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करण्यात त्याला आतापर्यंत यश प्राप्त झाले. आणि आताचा चेंडू बघू, थोडासा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेर शफल होऊन खेळायचा होता, परंतु बॅटचा संपर्क होत नाही. यष्टिरक्षक चेंडूला ठीकसा पकडू शकला नाही. दरम्यानच्या काळात 1 धाव घेण्याची संधी मिळाली. या एका धावेने धावफलक पुढे सरकला. 15 वर जाऊन पोहोचला. 2 गडी बाद 15. यतीश चांगली गोलंदाजी या षटकामध्ये यतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र सलामीला आलेला मयूर सामना करेल. मयूरला सुद्धा आपले मोठे फटके मारून यासाठी संघाला चांगला धावफलकाच्या दिशेने न्यावं लागेल. आता चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. पंच प्रवीण आमच्या बाजूला वळतायत आणि आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका अवंतरची धाव जोडली जाईल धावफलकावर. एका अवंतर धावेने धावफलक पुढे सरकतोय 16 वर. 2 गडी बाद 16.
पुढचा चेंडू घेऊन मयूरसाठी राईट मोर द विकेटने उंचापुरा असा गोलंदाज या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त केलंय. आता मात्र घुटना टेकवला आणि चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी हा येतोय चौकार. मयूरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. या चौकाराने आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने कूच करताना आपल्याला येमूर संघ पाहायला मिळतो. 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. मयूरच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार आणि सरळ बॅटने क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. मयूर बॅक टू द डगआउट. सोनियाचे नांदन माझ्या विचार केला तर या ठिकाणी या षटकामध्ये 3 गडी बाद करण्यात गोलंदाज यतीशला यश मिळालं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना यतीशने मात्र 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं. पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची आक्रमकता दाखवली नाही फलंदाजाने. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली परंतु त्यामध्ये हवं तसं यश आलं नाही त्यांना. महत्वाचे 3 गडी टॉप ऑर्डर या ठिकाणी फेल ठरलेली असं म्हणायला हरकत नाही. शेवटचं निर्णायक स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी बघूया विवेकने कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली. चंदनच्या खांद्यावर. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विवेक, चंदन गोलंदाजी मार्कवर. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. चौथा गडी बाद. यानंतर होणारा सामना एसके सापे विपक्ष आंबोडे संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे तरी कृपया दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी कंपल्सरी ड्रेसिंग, चेसिंग आणि ड्रेसिंग हे कंपल्सरी स्पर्धेचे नियम आहेत. येंबूर संघाचा सलामीचा फलंदाज या ठिकाणी येताना बघितला आणि त्याची ड्रेसिंग नव्हती त्यामुळे 2 धावाने या संघाला पॅनलाइज केलं जाणार आहे. संघनायक मयूर याची नोंद घ्यायची आपण. पहिले चेंडूवर यश प्राप्त करताना या ठिकाणी दिसायला गोलंदाज चंदन. नवीन फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज ऋतिक येतोय. जबाबदारीने खेळ करावा लागेल. तिसरं षटक, शेवटचा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. एखाद दुसरा 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी होईल. चंदन डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू, चेंडू निघून जातोय सीमा पार. येतोय चौकार. धावा मिळतील पूर्ण 4. धावफलकाला आकार येताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 24 वर 4 गडी बाद 24. या चौकाराने धावफलकाला थोडीशी संजीवनी दिली असं म्हणायला हरकत नाही. कारण या ठिकाणी येंबूर संघाचं पहिलं लक्ष असेल ते 30 पेक्षा जास्त धावा जमवायच्या धावफलकावर.
चांगला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी बीट होतोय फलंदाज. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विवेक शेलरच्या हातात चेंडू विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. दरम्यान आगमन होतंय या ठिकाणी आमचे सायंटिस्ट कुंदेगावचं गोड स्वप्न जगदीशजी सुतार, ऋतिक पाटील आणि त्यांच्या जोडीला दिनेशजी सुतार यांचं आगमन होतंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सस्नेह मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले जाते ते जगदीश सुतार आणि दिनेशजी सुतार यांचं आगमन झालेलं आहे. दरम्यान आता एक चांगला आखोटप्प्याचा चेंडू होता, त्याला त्या ठिकाणी खेळून करता स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. दरम्यानच्या काळात 2 धाव घेण्याची संधी, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 ने धावफलक पुढे सरकला 26 वर. चंदन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी सारी आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्यापासून दूर चेंडू पडतोय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा 28 वर जाऊन पोहोचला धावफलक. जे टार्गेट होतं साधारण त्या 30 धावांच्या आसपास जाण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. 28 धावा, अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या आधीचा सामना सकाळच्या 17 मध्ये असाच सामना रंगला होता. लो स्कोरिंग 24 धावांचं लक्ष्य चा पाठलाग करत असताना कांदेळी संघ शेवटच्या षटकामध्ये 6 धावांची गरज असताना त्या ठिकाणी सामना जिंकला होता. 2 चेंडू राखून पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते. 4 धावा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 4 धावाने आता मात्र धावफलकाला एक चांगला आकार मिळाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. धावफलक जाऊन पोचला 32 वर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हारल्यानंतर येंबूर संघाने धावफलकावर 4 गडी गमावत असताना 32 धावा जमवल्यात आणि 33 धावांचं आव्हान म्हणजेच 11च्या सरासरीने या ठिकाणी खालिंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी धावा बनवाव्या लागतील. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय SK सापे संघाचा संघनायक आमच्या नाणेफेक कक्ष मध्ये सज्ज आहे. आंबोडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचंय नाणेफेकीसाठी. येणार बस इकडे आमच्या वरती काय या ठिकाणी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय मास आमचे दिनेश सुतार यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी सज्ज आहेत नाणेफेक कक्ष मध्ये. दिगंबर सचिन, दिगंबर सचिन
चला आपण नाणेफेक करून घेतोय. आंबोडे संघाचा संघनायक या BS भूमी एक्सपोर्ट आणि दत्ता सामान. पहिली मॅच लागली नाही तिथून येऊन बसलोय. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना दिसतोय. खाली इम्बू अशी ही लढत. चला सामना सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ होतो. पहिल्या चेंडूवर एक चांगला प्रहार पाहायला मिळतो. गॅप सिलेक्शन चांगलं, तेवढंच चांगलं मयूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु चेंडू उचलताना थोडीशी गळती होते. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 3 धावा या ठिकाणी प्राप्त करत असताना दिसतोय शुभम आणि यतीश. दुसरा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय मंगेश. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागून थोडासा पाठीमागे जातोय. शॉट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चुकी चेंडू उचलून फेकीपर्यंत 1 धाव घेण्याची संधी. धावफलक 1 ने पुढे सरकला. 4 वर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू. आताचा चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जातोय. पंच प्रवीण आमच्या बाजूला वळतायत. आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू. अवंतरच्या रूपाने 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचला 5 वर. बॅटची टॉपेज गडी बाद. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. पहिला आद्रा बसतोय खालिंग संघाला. अखंड भारतभर ज्याच्या नावाची चर्चा असते तोच फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, खालिंग एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातंय, सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. टेनिस पेक्षा आजकाल जास्त लेदर क्रिकेटवर ज्याचा फोकस असतो तो विवेक शेलार आपल्या रणजी संघाचं दार ठोठवत असताना आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी आम्हाला जोडले गेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून असतील, मैदानावर जे प्रेक्षक असतील त्या सगळ्यांचं आम्ही माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. विवेक शेलार सामना करेल. गोलंदाज मंगेशचा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडूला कट केला. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मधून एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी हा येतोय चौकार.
ते दाखवून देतो विवेक शेलार. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. घुटना टेकवला, चेंडूला दिशा दाखवली फाईन लेगची आणि चेंडू जमिनीला गुदगुल्या करत अगदी निघून जातो सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडूंवर 8 वर खेळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चेंडूला अडवलं जात आहे. फक्त आणि फक्त एकाच धावेवर विवेक शेलार या ठिकाणी समाधान मानतोय. धावफलक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी गमावत असताना धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 14 धावा आणि त्यामध्ये अजूनही 2 धावा जोडल्या जातील पेनल्टीच्या. कारण येमूर संघाला 2 धावाने पेनलाइज केलं जात आहे. कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. म्हणजे धावफलक जाऊन पोहोचतोय तो 16 वर. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग जर नसली तर 2 धाव्याने पेनलाइज केलं जातंय. या स्पर्धेचा नियम आहे. या ठिकाणी येमूर संघ खूप दूरवरून आला तरी सुद्धा त्या संघाला या ठिकाणी पेनलाइज केलं जाते 2 धाव्याने. नवीन गोलंदाजी मार्कवर ऋतिक येतोय. सामना करेल तो विवेक शेलार. 9 धावांवर फलंदाजी करतोय. 3 चेंडूंना सामोरे गेलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. 33 धावांचं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक पहिल्या षटकामध्ये 16 वर जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडू बॅटची वरची कडा. बडी मछली हात लगती हुई या पर विवेक शेलार माघारी परततोय. वाली पोर आई नदी तडीने चालली. आपल्या पेव्हिलियन मध्ये माघारी येताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या टीव्ही स्क्रीनवर या ठिकाणी दाखवलं जात आहे. कारण खूप अपेक्षा होते त्याच्या समर्थकांना. सुरुवात तर चांगली केली परंतु यामध्ये या ठिकाणी चौथ्या चेंडूवर चेंडू थोडासा बाउन्स झाला. त्याला कट करण्याचा प्रयत्न केला. अंदाज चुकला. चेंडूच्या बॅटच्या वरची कडा घेतली आणि चेंडू जाऊन पिसाला यष्टिरक्षक अनिकेतच्या हातामध्ये. त्या ठिकाणी चुकी होत नाही. दुसरा गडी बाद होतोय खालिंग संघाचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच ऋतिक. रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झाले चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला नाही माफी. चेंडू निघून जातो सीमा पार. धावा मिळतील 4. सूत्र आहे पकडो कॅच जितो मॅच. जर मॅच जिंकायची असेल तर कॅच पकडावेच लागतील. या चौकाराने आता मात्र योगदान मिळतंय आणि खालिंग संघाचा धावफलक 4 ने पुढे सरकताना दिसला. 20 धावांवर जाऊन पोहोचला. 2 महत्वाचे गडी माघारी परतलेत. परंतु या षटकामध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर विवेक शेलारला माघारी पाठवलं. दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली. एक चांगला ड्राईव्हचा फटका. डीपी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू दन दन करत निघून जातोय सीमारेच्या पार. येतोय अजून एक खणखणीत चौकार. चार धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 वर विजयाच्या समीप.
अजूनही 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. तेहतीसचं लक्ष आहे, सॉरी 24 धावा धावफलकावर झाले. अजून एक त्यामध्ये ऍड केली जाईल का? हो, अजून एक चुकी होते यष्टिरक्षक अनिकेतच्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावर. वाईट 1+1 2 धावा मिळतील या ठिकाणी. 26 वर जाऊन पोहोचला. विजयाच्या दिशेने कूच करताना या ठिकाणी खालिंग संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अजून सामना संपलेला नाही. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू घरंगळत जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलतो, चेंडूची फेकी, परंतु पुन्हा एकदा अनिकेतच्या माध्यमातून चुकी. परंतु ही चुकी मात्र या ठिकाणी महाग पडते का बघूया. का धाव पूर्ण होते? धाव पूर्ण होते. अठ्ठावीस धाव धावफलकावर लागले गेलेत. 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी. 5 धावांची गरज. 5. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 गडी गमावत असताना 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 4 धावांची गरज. असाच सामना सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यावेळी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज होती कांदळी संघाला. 2 चेंडू राखत असताना तो सामना कांदळी संघाने आपल्या खिशात टाकला. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता कांदळी संघाने. आता मात्र हा दुसरा सामना या ठिकाणी येंबूर विपक्ष खालिंग अशी ही लढत. 6 चेंडू 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अनिकेत ज्याच्या माध्यमातून भरपूर चुका यष्टिरक्षणामध्ये झाल्या, तो अनिकेत आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना या 4 धावा डिफेंड करेल का? समोर फलंदाज आहे तो म्हणजेच ऋतिक आहे, यतीश आहे, सॉरी यतीश आहे. अनिकेत राईट मोर द विकेटने. पहिला चेंडू फुलटास होता, त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु तो चेंडूला उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण होताना दिसते. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना थोडासा या ठिकाणी खालिंग संघासाठी सोपा झालाय असं म्हणायला हरकत नाही. आताचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा होता. खेळण्याचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु पंच आमच्या बाजूला वळतायत. दोन्ही हात जमिनी समांतर फैलावून सांगतायत की हा वाईट चेंडू आहे, हा खराब चेंडू. 1 अवांतरची धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 1 ने पुढे सरकत असताना अनिकेतचा पुढचा चेंडू लाभ केला. चेंडूला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचेल का नाही? 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय. दरम्यानच्या काळात 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना दिसतील. आणि अशा प्रकारे आज सामना या ठिकाणी सहजगत्या जिंकलाय तो खालिंग संघाने. अभिनंदन वेग शेलार अँड ऑल टीम. आपण खूप चांगला खेळ दाखवलात आणि सहजगत्या सामना जिंकलाय. हाडलक येंबूर संघ, मयूर असेल, अनिकेत असेल, आपण दूरवरून आलात, चांगला खेळ दाखवलात. आयोजकांना अगदी योग्य वेळेवर येऊन आपण जी या ठिकाणी सहकार्य केले त्याबद्दल खरोखरच येंबूर संघाचं कौतुक. सातत्याने या परिसरामध्ये येत असतात.